गुढीपाडवाच्या दिवशी इकडे एक कलश यात्रा निघाली होती। ते कलश यात्रामध्ये सहभाग घेण्यासाठी काही हिंदू तरुण जात होते। त्यांना पठाणवाडीमध्ये नुरानी मस्जिदच्या समोर एक जो जिहादी प्रवृत्तीचे जो मुसलमान होते त्यांनी पकडून खूप मारला चोपला आणि त्यानंतर अजूनही कुरार पोलीस स्टेशन मधून जे काही कारवाई झाली पाहिजे तो झालेली नाही। अजूनपर्यंत फक्त 2-3 लोकांना अटक केलेली आहे। माझी अशी मागणी आहे, त्यांच्या पण असा एक कंप्लेंट होता FIR मध्ये की 9-10 लोक मेनली इन्वॉल्व होते। तो 9-10 लोक कोण होते, त्यांना अजूनपर्यंत कुरार पोलिसांनी काय अटक ना केली हा विचारण्यासाठी मी इकडे आलेलो होतो। आणि आता मला ACP आणि सिनियर PI असं सांगितलेलं आहे, जो त्यांचा इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर होता तो चांगला नव्हता, तो कुठेतरी एक कामचोरी करत होता आणि यामुळे त्यांनी एक इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर चेंज केलेला आहे। नवीन इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर आहेत, तपास अधिकारी आहेत आणि तपास अधिकारीच्या बद्दल त्यांनी सांगितलं की आता आम्ही येणारे 24 तासात 48 तासात काहीतरी मोठा कारवाई करून सगळ्यांना पकडून आणणार। आज आम्ही काहीतरी नाव दिलेलं आहे, ज्यांच्याबद्दल आमच्याकडे जो एक अशी सूचना आली की काही लोक होते ज्यांचं नाव आमच्याकडे आहे, त्यांचा फोटो पण आहेत CCTV कॅमेरामध्ये। तो कुरार पोलीसची जबाबदारी आहे की दिंडोशीमध्ये शांतता राहिली पाहिजे आणि शांतता स्थापित करण्यासाठी जे काही लोक जिहादी प्रवृत्तीचे लोक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या विरोधात कारवाई केला पाहिजे अशी आमची मागणी आहे। पठाणवाडीमध्ये असे खूप सारे स्ट्रक्चर्स आहेत जो अनधिकृत आहेत आणि खूप दुकान आहे, खूप हॉटेल आहेत, रेस्टॉरंट आहेत, लोकांचं घर आहे। असाच रस्त्यावर त्यांनी नुरानी मस्जिद पण बांधलेला आहे। तो नुरानी मस्जिद पण अवैध आहे, अनधिकृत आहे। त्याच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे आणि कारवाई होईल, लवकरात लवकर होईल। पण हा काम पोलिसचा नाही आहे, BMCचा आहे। रोशन शेखनी जे काही अनऑथराइज्ड कन्स्ट्रक्शन केलेलं आहे त्याचा डिटेल आम्ही दिलेला आहे आणि लवकरात लवकर त्यांचा जो एक अवैध बांधकाम आहे त्याच्या विरोधात कारवाई होईल। अब कारवाई हथौडाहून होईल की बुलडोजरहून होईल आता या BMCला ठरवायचं आहे। गटाच्या जो उबाठाचे जो खासदार आहेत त्यांच्यामध्ये एक मोठी फूट पडलेली आहे। त्यांचे 9 खासदार मध्ये काही खासदार असा सांगतात की बाळासाहेबांच्या विचारावर आमचा विश्वास आहे आणि यामुळे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकचं समर्थन केलं पाहिजे, त्याला पाठिंबा दिला पाहिजे। पण उद्धव ठाकरे आणि त्यांचे आजूबाजूचे लोक आहेत त्यांनी असं ठरवलेलं आहे की वक्फ जो सुधारणा विधेयक आहे त्याला विरोध केला पाहिजे, कारण त्यांना मुस्लिम लोकांचा वोट पाहिजे। तो मुस्लिम मतांची लाचारी पुढे एकदम उद्धव ठाकरे लाचार झालेले आहेत आणि त्यांचे स्वतःचे जो खासदार आहेत ते त्यांच्या कंट्रोलमध्ये नाही आहेत। बहुतेक आज फ्लोअरवर काहीतरी निर्णय होईल। समजा त्यांनी व्हीप वगैरे इश्यू केला तब खासदार अडचणमध्ये येऊ शकतात आणि त्यांना काहीतरी एक पार्टीची लाईन फॉलो करणार ते। पण खूप सारे खासदार त्यांच्या विरोधात आहेत, उद्धव ठाकरेची लाईनच्या विरोधात आहेत। यामुळे उद्धव ठाकरे अजूनपर्यंत त्यांची भूमिका काय आहे हे त्यांनी उघड केलेली नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।